क्लिओपात्राशी अँटनी तासनतास बोलत राही. तिचं ऐकत राही. तिचं बोलणं त्याला अमृतासमान वाटे. तिच्या शब्दात आश्वासकता भरलेली होती. त्याच्या पूर्व जीवनाबद्दल तो क्वचितच बोले. त्याला का न कळे बाह्य जगाबद्दल गुचीच वाटेनाशी झाली होती. त्याने त्याचं जग एकाएकी छोटं बनवून टाकलं होतं. स्कार्ससला अँटनीमधील या बदलानं दुःखी केलं होतं. कोण होता हा पुरुष आणि कोण झाला? ज्यानं रणांगण गाजवायची तो बिछानात पौरुष्य गाजवतोय. पण त्याला हे सांगायचं कोणी? सारे संदर्भच बदलून गेले होते अँटनीच्या जीवनातले. 2 वर्ष सरली. रोममध्ये लेपिडस आणि ऑक्टेवियस एकत्र जमले होते. त्यांचा एक सहकारी अग्निप्पाही त्यांच्याबरोबर होता. ते अँटनीमधील या परिवर्तनानं चकित झाले होते. अलेक्झांड्रियाला रोममधूनच रोजच निरोप जात होते, पण एकाचंही उत्तर येत नव्हतं. लेपिडस म्हणाला, यामुळे रोमचं हित होत नाही. अँटनीला समजायला हवं, त्याची रोमला गरज आहे. सीझरनंतर शत्रू फक्त त्यालाच घाबरतात. खरं आहे, अग्रिप्पा म्हणाला. सेक्टस पॉम्पीने सिसिली बेटात आपली शक्ती अफाट वाढवली आहे. रोमची कित्येक व्यापारी जहाजं त्याने लुटली आहेत. त्याचा पाडाव करायचा तर अँटनी असला पाहिजे. सेक्टस त्यालाच घाबरतो. नाहीतर एक दिवस सेक्टस रोमचा पाडाव करून त्याच्या बापाच्या पराभवाचा सूड उगवल्याखेरीज राहणार नाही. अँटनीला शेवटचा निरोप पाठवा. तो रोमला परतला नाही तर त्याचे पूर्वीचे सारे अधिकार काढून घेतले जातील, अशी धमकी त्याला द्या. ऑक्टेवियस आपल्या खास दर्जातल्या कठोर स्वरात म्हणाला. अँटनीला धमकी? लेपिडस घाबरून म्हणाला, त्याला राग येईल आणि जर तो रागवला तर आपल्या विरोधात उभा राहील. ऑक्टेवियस तो फारच शक्तिशाली आहे. लवकरच अँटनी व क्लिओपात्राचे इजिप्शियन पद्धतीने लग्न झाले. क्लिओपात्राच्या पुरोहिताने हा विवाह लावला होता. अँटनीच्या उपरोक्ष क्लिओपात्राने ही वार्ता रोमला पाठवली. या विवाहाने क्लिओपात्रा आपोआप रोमच्या 1/3 साम्राज्याची सम्राज्ञी बनली होती. तिला स्वतःबद्दल अभिमान वाटला त्या दिवशी. तिने जी वादळी वाटचाल केली होती त्या वाटचालीतला हा फार मोठा टप्पा होता. अँटनी व ती लवकरच नाईल नदीवर रवाना झाले. एका शृंगारलेल्या जहाजावर नवपरिणीत दाम्पत्य राहायला आले. तेथे त्यांनी विहोत्तर आयुष्याचा आरंभ केला. 2 दिवसा नाईलच्या विराट पात्रातून जहाज हाकरायला लावत. दोन्ही बाजूंनी झाडी होती. वर निळेभोर आकाश झुकलेलं असे. बाह्य जगाशी सारा संपर्क तुटलेला असायचा. पाखरांच्या पाण्यात स्पर्शत जाणाऱ्या सुळकांड्या किंवा प्रचंड उडक्यासारख्या तरंगणाऱ्या मगरी, पाण्याखालून झुळझुळत जाणारे लांबलचक पाण सर्प जहाज मंचावर रेलून पाहत बसायचे. नंतर दोघेही त्या खुल्या आभाळाच्या छायेत मग्न होऊन जायचे. अनेक दिवस त्यांनी तेथे घालवले. त्या सुखाचाही अजीर्ण व्हावं अशी वेळ आली. अँटनी, आता आपण अलेक्झांड्रियाला परत जायला हवं, ती म्हणाली. पण मला कोठेच जावं वाटत नाही. जीवनातील अच्युत सुखाची परिसीमा झाली आहे, तो डोळे मिटत म्हणाला. तो लाकडी तत्कावर फोडला होता. पण जायला हवं आपण आता. होय, ती त्याच्या विशाल छातीवरून हात फिरवत म्हणाली. त्याने डोळे किलकिले करून वर पाहिलं. त्याच्या पापण्या जणू आभाळाला स्पर्शत होत्या. हां, तू म्हणतेस तर जायला हवं, तो म्हणाला. तिला जवळ ओढलं आणि तिच्या कुशीत मस्तक ठेवलं. क्लिओपात्रा, असं नाही होऊ शकत का की जगातील सारी कामं संपावीत, रोम रसातळाला जावं आणि ती विजयमाला तुटून पडावी. इजिप्त एकाएकी हवेत अदृश्य व्हावं आणि सारं जग गोठून जावं. मग फक्त आपण दोघं, फक्त दोघं. का वाटतं तुला असं? क्लिओपात्राने विचारलं. कारण सारं व्यर्थ आहे, तो पुटपुटला. काय मिळालं माणसांना अविश्रांत धावपळ करून, रक्त सांडून आणि प्राण घेऊन? जर काही उदात्त आणि भव्य या जगात असेल तर ते फक्त प्रेम. तुला नाही असं वाटत? खरंच, ती म्हणाली. खरंच नव्हता का बोलत अँटनी? त्याचे शब्द तिच्या अंतःकरणाला स्पर्शत गेले. पण ती फार वेळ ह्या भावनांच्या शिडक्यावात राहू शकली नाही. अँटनी, तू फार चांगला आहेस, आदर्श रोमन आहेस, ती म्हणाली. पण अँटनी, तुझे प्रतिस्पर्धी तसे नाहीत. ते दुष्ट आहेत. त्यांना तुझी अपरिमित शक्ती सहन होत नाही. छे, रोममध्ये माझा कोणीच प्रतिस्पर्धी नाही, तो म्हणाला. कारण रोममध्ये काय होते याची तुला काहीच कल्पना नाही. लेपिडस आणि ऑक्टेवियस शक्तिशाली झालेत. तुझ्याकडून पूर्वेचं शासकपद काढून घेतलं जाईल अशा हालचाली चालू झाल्यात. कोण म्हणतं असं? 8 दिवसापूर्वीच मला माहिती मिळाली आहे, ती म्हणाली. अँटनी ताडकन उठून बसत म्हणाला.
आणि मला आज हे सांगतेस? रागवू नकोस अँटनी. अँटनी शुद्ध झाला होता. रागावू नको. रोमहून माझ्यासाठी आलेले संदेश मला मिळू शकत नाहीस आणि म्हणतेस रागावू नकोस. तुला तो तेव्हा मिळाला असता तर कदाचित तू त्यांच्याशी युद्ध घोषित केलं असतंस. नाही, माझा ऑक्टोवियसवर विश्वास आहे. सीझरचा वारस आहे. मी त्याला वर आणलं. मी संधी दिली त्याला. तो म्हणाला, मीच मूर्ख आहे. किती वर्ष झाली रोमची संपर्क साधला नाही. सारं व्यवस्थित असेल असं वाटलं होतं मला. ऑक्टोवियसने ज्या अर्थी असा निर्वाणीचा निरोप पाठवला त्या अर्थी कामही तसंच असलं पाहिजे. मला संपूर्ण संदेश हवा आहे. क्लिओपात्रा अँटनीचा क्रोध पाहून हबकली होती. क्षमा कर मला, ती म्हणाली आणि तिनं सारा संदेश सांगितला. सेक्टस पॉम्पी, तो पुटपुटला. त्याचा मृत्यू आता खरोखरच जवळ आला आहे. मी 2 दिवसात प्रयाण करणार. नाही अँटनी, नुकताच आपला विवाह झाला असून तू जाऊ नकोस, ती डोळ्यात अश्रू आणून म्हणाली. पण यावेळेस अँटनीवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. मी जाणारच, तो जोरात म्हणाला आणि बाजूला पडलेलं वस्त्र आपल्या शरीराभोवती गुंडाळलं. लेपिडस, अँटनी आणि ऑक्टोवियस. सीझर रोममधील सीझरच्या प्रासादातील एक भव्य दालनात समोरासमोर बसले होते. लेपिडसची मुद्रा उग्र होती, पण त्याच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता. ऑक्टोवियस नेहमीसारखाच निर्विकार होता. अँटनी मात्र कडाडत होता. रोममध्ये बसून मला शहाणपणा शिकवणारे तुम्ही कोण? मी काय करावं हा सर्वस्वी माझा प्रश्न आहे. मी पूर्वेचा शासक आहे. तेव्हा तेथे अन्य कोणी लुडबुड केली तर माझ्या सेनेशी टक्कर घ्यावी लागेल. लेपिडस, तुझी बुद्धी भ्रष्ट झाली आहे. ती एक दिवस तुझा घात नक्की करणार आहे. पण अँटनी, शांत होताच येणार नाही का तुला? ऑक्टोवियसने विचारलं. ऑक्टोवियस, अजून तू बच्चा आहेस. तुला खूप काही शिकायचं आहे. अँटनी ओरडला. मला तू असा निरोप पाठवतोस? तुझी ही हिंमत? ऑक्टोवियस मुळीच घाबरला नाही. उलट हसला. एका स्त्रीच्या नादाला लागलेला अँटनी. बिचारा अँटनी, उगाच तोंडाची वाफ दौडू नकोस. तू किती असामान्य वीर आहेस हे साऱ्या रोमला माहीत आहे. पण तू गेली 3 वर्ष इजिप्तच्या प्रासादात बंदी होऊन पडलेलास. तुला मी शेकडो संदेश पाठवले, पण एकाचंही उत्तर तू दिलं नाहीस. रोमला जेव्हा तुझी गरज होती तेव्हा तू एका बाईच्या, नीट बोल, ती माझी पत्नी आहे. पत्नी? ऑक्टोवियसने विचारलं. तर मग नक्कीच तुला चळ लागला असला पाहिजे. त्या विवाहाला रोमन कधीच मान्यता देणार नाहीत. समजलं? ती फक्त तुझी रखेली आहे. अँटनीने खाडकन शस्त्र उपसलं. नालायक ऑक्टोवियस, चल द्वंद्व कर माझ्याशी. पाहतं तुझ्या बाहूत किती शक्ती आहे ते. ऑक्टोवियस थंडपणे उठून उभा राहिला. रागवलंस ना? तू रागवलेलंच असायला हवंस अँटनी, कारण तीच तुझी प्रचंड शक्ती आहे. मला रागवताच येत नाही. मी जे म्हणालो ते विसरून जा. तू माझ्या काकाचा मित्र असल्याने मला किती आदरणीय आहेस हे मी शब्दात सांगू शकत नाही. पण तुझ्यासारखा वीर रोममध्ये असताना सेक्टसने आपल्या व्यापाऱ्यांना व्यापार करणं अवघड करावं याचा अर्थ काय? रोममधील कित्येक शूर तरुण सेक्टसच्या सैन्यात सामील होत आहेत. कारण तू तर युद्ध करणंच बंद केलंस आणि मी आहे तोच प्रांत कसा सांभाळायचा या चिंतेत आहे. आणि त्याला त्याच्या पहिल्या बायकोचं सांग, लेपिडस म्हणाला. म्हणजे? अँटनीने चमकून विचारलं. फुलवियाने आपल्या भावाची मदत घेऊन बंड केलं होतं. बंड? अँटनीने विचारलं. का? कोणास ठाऊक अँटनी, पण त्यामुळे तू रोममध्ये बदनाम झाला आहेस. तिचं काय झालं? त्याने ओठांवर दात घट्ट रोवत विचारलं. तिला अर्थातच मलाच तोंड द्यावं लागलं, ऑक्टोवियस म्हणाला. तिचा युद्धात मृत्यू झाला. तिला योग्य तीच शिक्षा मिळाली. अँटनी सुस्कारा सोडत म्हणाला. पण आता तो रागवलेला नव्हता. किंचित व्यथित झाला होता. त्यानं तिच्यावर जे प्रेम केलं होतं त्याची कशाशीच तुलना होऊ शकत नव्हती. झालं ते झालं मित्रांनो, अँटनी म्हणाला. सेक्टसचा पाडाव करणं मला सहज शक्य आहे, त्याची आम्हाला खात्री आहे. लेपिडस म्हणाला. म्हणून तर तुला निर्वाणीचा निरोप दिला. संसदेची स्थिती काय आहे? अँटनीने विचारलं. फक्त अस्तित्वात आहे एवढंच. मी त्याची पुनर्रचना केली आहे. आपले सारे लोक असतील याची काळजी घेतली आहे. तू छोटा ज्युलियस सीझर शोभतोच खरा, अँटनी कौतुकानं म्हणाला. ऑक्टोवियसचे डोळे समाधानाने चमकत होते. सारखं त्याच्या मनासारखं होत होतं. ऑक्टोवियस आणि अग्रिप्पा बागेत फिरत होते. नुकतीच सैन्यांची तयारी पाहून तो परतला होता. अँटनीने सारं सैन्य उत्तमरित्या संघटित केलं होतं. हा वाया जाता कामा नये सीझर, अग्रिप्पा पुन्हा एकदा म्हणाला. तो इजिप्तमध्ये पुन्हा जाता कामा नये, नाहीतर एक वीर पुरुषाचं अधपतन होईल. पण त्याला अडवता येणं कसं शक्य आहे?
तो कोणाचंच ऐकत नाही अग्रिप्पा. खरंय, अग्रिप्पा पुटपुटला. तो स्वेच्छेने चालणारा रोमन आहे, पण क्लिओपात्राने त्यालाही जिंकलं. कदाचित असंही होईल की तो पूर्वेचा सम्राट होऊन जाईल. मग रोमन साम्राज्याचा अंत झालाच म्हणून समज. ऑक्टोवियस स्वतःशीच विचार करत होता. अँटनीची शक्ती एका दृष्टीने त्याला सहाय्यक होती, तशीच विरोधातही होती. सध्या काही काळ तरी किमान आपली शक्ती वाढेपर्यंत त्याला चुचकारत राहायला हवे, अशी खुणगाठ त्यानं मनाशी बांधली. ऑक्टोवियस, तुझी बहीण ऑक्टोविया आता कोठे आहे? ती आता रोममध्येच आहे. तिचं काय? तिचा नवरा टोळीवाल्यांशी झालेल्या युद्धात मारला गेला ना? हो, गेल्या पंधरवड्यात मला कळालं होतं. आता अँटनीही विधुर आहे. जर या दोघांचं लग्न लावलं तर तुम्ही त्यामुळे जास्त जवळ याल. पण त्यानं तर क्लिओपात्राशी लग्न केलं आहे. पण त्या विवाहाला मान्यता कुठे आहे? इजिप्तशी नातेसंबंध ठेवणं ही काही रोमन प्रथा नाही. पण अँटनीने ऐकायला हवे ना. त्याची मी समजूत घालतो, अग्रिप्पा म्हणाला. तो माझा निश्चित ऐकेल. रोममध्ये त्याचे राजकीय हितसंबंध जपणारं कोणी हवं की नाही? प्रयत्न करून पहा. अग्रिप्पा, काय सांगावं? तसं होईलही कदाचित. पण आधी सेक्टस पॉम्पीचा काटा काढायला हवा. अँटनी आला आहे म्हणजे ते होणारच. तू चिंता करू नकोस, अग्रिप्पानं आत्मविश्वासानं सांगितलं. मग दोघे उद्यानातून बाहेर पडले आणि आपापल्या घोड्यावर स्वार होऊन निघून गेले. 8व्या दिवशी रोमच्या किनाऱ्यावरून वाद्यांच्या प्रचंड जल्लोषात लक्षावधी रोमनांनी शेकडो लढाऊ जहाजांना निरोप दिला. भूमध्य सागराचं पाणी कापत 150 जहाजं सिसिलीची वाट चालत होते. सिसिलीत सेक्टस पॉम्पीनं आपलं बस्तान चांगलंच बसवलं होतं. मेनाक्रिप्ट नावाच्या एका सागरी चाच्याला हाती धरून त्यानं रोमन जहाज जुटून व्यापाऱ्यांमध्ये दहशत उत्पन्न केली होती. त्याची सागरी शक्ती चांगलीच वाढली होती. अँटनीच्या अनुपस्थितीचा त्याने आजवर चांगलाच फायदा उठवला होता. तो लेपिडस आणि ऑक्टोवियसला मुळीच किंमत देत नव्हता. जर अँटनी अलेक्झांड्रियातच दंग राहिला तर आपण या दोघांना हा म्हणता खारं पाणी पाजू, याची त्याला खात्री होती. पण जेव्हा अँटनी रोमला आला आहे आणि या युद्धाचं नेतृत्व तोच करणार आहे हे समजल्यावर मात्र तो चांगलाच वावरला. त्याने लगोलग मेनाक्रिप्टला बोलवून घेतलं व या स्थितीत युद्ध करणं योग्य ठरेल की अयोग्य यावर चर्चा केली. मेनाक्रिप्टने सुचवलं की या स्थितीत युद्ध टाळणं श्रेयस्कर आहे. संधी प्रस्ताव पाठवून युद्ध लांबवायला हवं. सेक्टसने त्यानुसार आपलं एक जहाज पुढे रवाना केलं. आपण येथून पुढे एकही रोमन जहाजाला त्रास देणार नाही, असं हमीपत्रही त्यानं दिलं. हे जहाज जेव्हा रोमन काफिलाजवळ पोहोचलं तेव्हा सायंकाळ झाली होती. सेक्टसचा दूत म्हणून काइनस्टाईन नावाचा सेनानी आला होता. त्याचा प्रस्ताव ऐकून तिघे शासक वेगवेगळ्या कक्षात जमले. लेपिडस म्हणाला, त्यांचा प्रस्ताव मान्य करायला हरकत नाही. का? अँटनीने विचारलं. कारण युद्ध टळेल. त्यांचीही शक्ती कमी नाही. मूर्ख लेपिडस, अँटनी संतापून म्हणाला. मला हे युद्ध हवं आहे. शत्रूचा समूळ नायनाट केला नाही तर तो कधी ना कधी शिरजोर होतो. समजलं ना? जा, त्याला सांग. सेक्टसनं भेट म्हणून स्वतःचं डोकं पाठवलं तर कदाचित मी त्याला क्षमा करेन. लेपिडस निमूटपणे बाहेर पडला व तसा निरोप दिला. काइनस्टाईन निराश होऊन निघून गेला. ऑक्टोवियस अँटनीमुळे कधीकधी प्रभावित व्हायचा. ही वेळही प्रभावित व्हायची होती. अँटनी, तू मुत्सद्दी योद्धा आहेस, तो म्हणाला. तुझ्यापासून मी बरंच शिकायला हवं. अवश्य, अँटनी हसत म्हणाला. फक्त ते ज्ञान माझ्यावर उलटू नकोस. अँटनीने दुसऱ्या दिवशी व्यूहरचना केली. सिसिली बेट चांगलेच मोठे होते आणि भौगोलिक रचनाही ओबडधोबड होती. अँटनीने टेरेमकडची बाजू सांभाळायची असं ठरलं तर लेपिडसने दक्षिण व ऑक्टोवियसने पश्चिमेकडील आक्रमण करायचं असा निर्णय घेतला. त्याप्रमाणे जहाजं विभागण्यात आली व वेगवेगळ्या दिशेने मार्गक्रमण करण्यात आले. त्यानंतरच्या 4थ्या दिवशी एकाएकी हवा पडली. दिशा काळवणाऱ्या लागल्या. पाणी एकदम स्थिर झालं. हे वादळाचे चिन्ह होतं आणि उत्तरेकडून थोड्याच वेळात वाऱ्याचे अवाढव्य झोत गिरक्या घेत धावू लागले. दर्या खवळला. जहाज इस्तरस्त फेकली जाऊ लागली. त्यात घनघोर पावसानं उच्छाद मांडला. आसपासचं दिसेनासं झालं. 3 दिवस हे वादळ टिकलं. या भयंकर वादळाने रोमन जहाजांची पुरती वाताहत केली. 20-22 जहाजांची पुरती मोडतोड झाली. अँटनीने मात्र आपला प्रवास थांबवला नाही. विखुरलेला काफिला त्याने पुन्हा एकत्र केला. फुटलेल्या जहाजातील सैनिकांना जहाजावर घेतलं आणि टेरेमच्या खाडीत प्रवेशला. त्याचा अंदाज बरोबर ठरला. त्यांच्याप्रमाणेच या वादळाने सेक्टसलाही नुकसान पोहोचवलं होतं. काही वेळातच युद्ध सुरू झालं.
लेपिडस व ऑक्टोवियसचेही काफिले पोहोचले. सेक्टस प्राणाने युद्ध लढत होता. त्याचे खलाशी जीव खाऊन जहाज वलवत होते. सैनिक जळत्या बाणांचा वर्षाव करत होते. पण नशिबाचा कौल रोमनांच्या बाजूला होता. 6व्या दिवशी हे युद्ध संपलं. सेक्टस सिसिलीतून पळाला. मग तिघे विजेते एकत्र जमले. त्यांनी सिसिली लुटायचा निर्णय घेतला. दुसऱ्याच दिवशी रोमन सैन्यानं सिसिली व्यापलं. खेडी जाळली गेली. धनिकांचे प्रासाद लुटण्यात आले. प्रचंड संपत्ती गोळा झाली. ही संपत्ती तिघा शासकात वाटली जायची. लवकरच ते परत फिरले. अग्रिप्पाने एक दिवस अँटनीबरोबर घालवला. अग्रिप्पा एक विद्वान गृहस्थ होता. नव्या शासन यंत्रणेत त्याचं महत्त्व होतं. त्याचे व्यक्तिमत्व आदरणीय वाटायचं. तो अँटनीला ऑक्टोवियसशी विवाह करण्याबाबत गळ घालत होता. अँटनी खरं तर आधी ऐकायलाच तयार नव्हता. पण रोममध्ये आपले राजकीय हितसंबंध जपणारी आपली व्यक्ती हवी हे त्यालाही पटत होतं. आपल्या मागे येथे रोममध्ये काय चाललं याची त्याला कल्पना आली होती. सीझरची आदर्श व्यवस्थेची कल्पना कधीच रद्दबातल झाली होती. पण आपण विवाह केला तर क्लिओपात्रा नाराज होईल, संतापेल अशी भीतीही त्याला वाटत होती. पण आपल्या पौरात्य पद्धतीने केलेल्या विवाहास रोममध्ये कोणीच मानत नाही हे त्याच्या लक्षात आलं होतं. क्लिओपात्रापासून दूर असल्याने तो बराच अलिप्त होऊन विचार करू शकला होता. 3 वर्ष आपण अंधारात राहून केवळ स्वतःचं सुख पाहण्यात घालवली याचं बोचं त्याला वाटत होतं. एकीकडे त्याचं मन राजकीय विवाहाकडे ओढ घेऊ लागलं होतं, तर एकीकडे क्लिओपात्राचं आकर्षण त्याला ओढत होतं. शेवटी त्याने सारेच विचार रद्दबातल ठरवले. कोणताही निर्णय घ्यायचा नाही असं त्याने ठरवलं. पण त्याच सायंकाळी ऑक्टोवियाशी त्याची भेट करून देण्यात आली. ती ठेंगणी होती, पण शरीर सौष्ठव्यपूर्ण होतं. तिचा चेहरा उभट रेखीव होता. तिचे निळे डोळे अत्यंत पारदर्शी दिसत होते. क्लिओपात्रा एक कृतात वादळ होती, तर ही शांत ठेवणारी ज्योती. त्याच्या मनाने कौल दिला. त्याने ऑक्टोवियसला निरोप पाठवला. मी तुझ्या बहिणीशी लग्न करायला तयार आहे. आपण जरी ऑक्टोवियाशी लग्न करत असलो तरी संपूर्ण प्रेम क्लिओपात्रालाच अर्पण केलेलं आहे. या विवाहाने रोममध्ये आपली गेलेली प्रतिष्ठा परत मिळेल. ऑक्टोवियसची नातेसंबंध बळकट होतील. याचा झाला तर फायदाच होईल असा विचार तो करू लागला होता. लवकरच त्याचं आणि ऑक्टोवियाचं लग्न झालं. क्लिओपात्रा अँटनीच्या परत येण्याची आतुरतेने वाट पाहत होती. आपल्याशिवाय तो इतके दिवस रोममध्ये थांबलाच कसा याचं तिला आश्चर्य वाटत होतं. तो जाऊन आता 6 महिने होऊन गेले होते. तेवढ्यात तिला अँटनीच्या नव्या विवाहाची वार्ता मिळाली. तिच्या हृदयावर जणू वज्रपात झाला. ती सुन्न होऊन गेली. आपल्या शरीरातील रक्त प्रचंड जळवांनी शोषून घेतले असा भास तिला झाला. ती खचून गेली. अखेर अँटनीनेही आपला विश्वासघात केला तर असं काय होतं त्या ऑक्टोवियात की त्याने तिच्याशी विवाह केला? अशा कोणत्या शक्तीनं त्याला भाग पाडलं की तोच आपल्याला कंटाळला होता? तो आपला पती आहे, आपल्या मुलाचा टॉलेमीचा पिता आहे, आणि त्याने असं नीच कृत्य केलं. ती सैरभैर झाली होती. तिनं स्वतःला एकांत दालनात कोंडून घेतलं. फक्त इरॉस काही तिच्याबरोबर होती. ती एकटी आसवं ढाळत बसे किंवा संतापाने आदळआपट करत राही. कधी इरॉसला तंतुवाद्यावर एखादं ग्रीक शोकगीत गायला सांगे, तर कधी झ्यूसच्या मूर्तीसमोर बसून आकांत करे. इरॉस एकदा धीर करून म्हणाली, त्यांच्या लग्नानं तुम्ही व्यथित का झालात? तुम्ही खरंच त्यांच्यावर एवढं प्रेम करता? क्लिओपात्राने चमकून तिच्याकडे पाहिलं. तिला इरॉसचं अंतर्मुख केलं होतं. अखेर तिच्या या आकांताचा अर्थ तरी काय होता? अँटनी हातातून सटकण्याच्या दुःखानं ती आकांत करत होती की अँटनी तिच्याशिवाय कोणाचा तरी झाला होता याचं दुःख होत होतं. अँटनीवर आपलं मुळीच प्रेम नाही का? केवळ स्वार्थ म्हणून त्याला आपण हृदयाशी कवटाळून ठेवलं होतं? नाही, प्रेम करावं या योग्यतेचा ह्या जगात कोणीच नाही. सारे विश्वासघातकी आहेत, कृतज्ञ आहेत. मन लेऊसने आपल्या निष्पाप प्रेमाचा बळी कसा घेतला तेव्हा त्याने आपल्या अंतःकरणावर किती आघात झाले याचा विचार केला होता. पण आपण रडतो का? कोणत्या अज्ञात दुःखानं असं व्याकुळ केलं आहे आपल्याला? ती आपल्याच अंतःकरणात विश्लेषण करू शकली नाही. तिनं हाताच्या मुठी जमिनीवर आपटल्या आणि म्हणाली, खरंच मी मरून का जात नाही? मला काय हवंय तेच मला समजत नाही. इरॉस निमूटपणे आपल्या मालकिणीचा आकांत पाहत होती. बऱ्याच वेळानं ती म्हणाली, अँटनी नक्कीच परत येईल. खरंच? तिनं अगदी लहान मुलासारखं विचारलं. होय, त्यांच्यासारखा श्रेष्ठ पुरुषाचं मन रमवू शकेल अशी अन्य कोणतीच स्त्री या जगात असूच शकत नाही. तिनं बिछायतीवर अंग टाकलं आणि डोळे मिटून घेतले. अँटनीचे रूप ती आठवू लागली. त्याच्या प्रगाढ प्रीतीची आठवण यायला लागली. त्याचे शब्द कानात गुंजू लागले. तिला वाटलं
तो आपल्या अंतःकरणात लपला आहे. तो आपल्यापासून दूर कधीच जाऊ शकणार नाही. अँटनीनं क्लिओपात्राची पहिली भेट घेतली तेव्हा ती संतप्त झाली होती. ती अँटनीला ताड बोलत होती. आपल्याला टाकून जाऊन पुन्हा लग्न केल्याबद्दल दूषण देत होती. अँटनी निमूटपणे ऐकून घेत होता. अँटनी, तूही इतर पुरुषांसारखाच कृतज्ञ आहेस, ती म्हणाली. तिचा श्वासोच्छ्वास वेगाने होत होता. छाती वर खाली होत होती. अँटनी खालमानेने बसला होता. त्याला खरंच अपराधी वाटत होतं. आपण अग्रिप्पाच्या प्रलोभनांना कसे भुललो याचंच त्याला आश्चर्य वाटत होतं. तिचा क्रोध रास्त होता, वाजवी होता. रागवू नकोस क्लिओपात्रा, मला क्षमा कर. माझ्या चुका अक्षम्य आहेत याची मला जाणीव आहे. मी लग्न करायला नको होतं. ती तुझ्यासमोर कसपटा समान आहे, पण काही राजकीय कारणांमुळे मला त्यांचं ऐकावं लागलं. पण आता ते सारं संपलं आहे. मी रोमला मुळीच परत जाणार नाही. मी इजिप्तचा राजा आहे आणि तू राणी. इजिप्तचं साम्राज्य त्रिखंडात पसरेल यासाठी मी कटिबद्ध आहे. तुला हेच हवं होतं ना? माझ्यावर आता तरी विश्वास ठेव. क्लिओपात्रा तरीही शांत झाली नव्हती. ती संतुष्ट झाली होती, पण तरीही अँटनीला क्षमा करत नव्हती. नाही अँटनी, मला अशी आश्वासनं देऊन तू मला खुश करू शकत नाहीस. अरे, मला साम्राज्य हवे आहे, पण तुझ्या प्रीतीबरोबरच. प्रीतीच नसेल तर या साम्राज्याचं मी काय करू? मी तुझ्याच आहे क्लिओपात्रा, माझ्यावर विश्वास ठेव. जर माझी इच्छा असती तर एका क्षणात मी ऑक्टोवियसची राखरांगोळी करून टाकली असती आणि रोमचा सम्राट झालो असतो. पण आता मला रोमची घृणा वाटते. तिथले लोक आता पूर्वीचे राहिले नाहीत ग. सारंच बदलले. सीझरचा काळ आता गेला. माझं तुझ्यावर प्रेम आहे लाडके. तुझं माझ्यावर इतकं प्रेम आहे अँटनी. तिने एकाकी त्याच्या गळ्याभोवती हात गुंफले आणि खळखळून हसू लागली. अँटनीचीही कळी खुलली. तू रागवली नव्हतीस? नाही, तुझ्यावर मी कशी रागवेन? आणि ती त्याच्या मिठीत विसावली. अँटनीने लवकर व्हेंटिनियस नावाच्या आपल्या एका सहसेनानीला पार्थियाच्या मोहिमेवर पाठवून दिलं. पार्थिया एकेकाळी रोमच्या अधीन होता, पण आता तेथील जुन्या राजघराण्याने पुन्हा सत्ता हस्तगत केली होती. क्लिओपात्राची पूर्वीची पार्थिया मोहीम अयशस्वी ठरली होती. व्हेंटिनियस ही मोहीम चांगली हाताळेल असा त्याचा विश्वास होता. त्याच्याबरोबर त्यानं मोठी सेना दिली होती. त्याला संपूर्ण विजय मिळाल्याचे आदेश दिले होते. क्लिओपात्रा मनोमन खुश झाली होती. अँटनी आपल्यासाठी मोहीम हाती घेत आहे याची तिला आनंदच होता. दोघे पुन्हा त्यांच्या विश्वात दंग झाले होते. 1 वर्षापूर्वी हरवलेलं जीवन त्यांना पुन्हा सापडलं होतं. छोटा टॉलमी अँटनीला प्रिय होता. त्याच्यासारखंच रूप घेऊन तो जन्माला आला होता. दोघं कधी दीपगृहाच्या परिसरात घालवत तर कधी मार्टिओसच्या तळ्यात नौकाविहार करत. अँटनीचं उर्वरित सैन्य आता इजिप्तमध्ये तळ ठोकून बसलं होतं. आता मात्र अँटनी सैन्याकडे पूर्वीसारखं दुर्लक्ष करत नव्हता. एनाबार्सकारच त्याला नियमित भेटू शकत. व्हेंटिलियसने लवकरच पार्थियाच्या राजाचा पराभव केला. राजा आपल्या परिवारासह पळून गेला. व्हेंटिनियस विचारात पडला. राजाचा पाठलाग करून त्याला ठार करावं असा त्यानं विचार केला. पण त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला सांगितलं, वेडेपणा करू नकोस. आपल्या अनुयायांनी आपल्यापेक्षा जास्त पराक्रम गाजवलेल्या मालकांना सहन होत नाही. मग ते द्वेष करतात नोकरांचा आणि एक दिवस सूड घेतात. व्हेंटिलियसने सहकाऱ्यांचं म्हणणं ऐकलं आणि संपूर्ण विजयाची संधी मिळाली असतानाही गमावली. तो सेनेसह परत फिरला. अँटनी आपल्याला शाबासकी देईल अशीच त्याची कल्पना होती. तो इजिप्तमध्ये परत आला आणि आपल्या महान विजयाची वार्ता द्यायला अँटनीकडे आला. अँटनी तेव्हा विश्रांतीगृहात एकटाच बसला होता. काही दासी त्याच्यासाठी मदमंधूर संगीताच्या ताना छेडत होत्या. या इजिप्शियन संगीतात एक मधुर ताल होता. तो नरम गाद्यांवर हलकेच रेलला आणि आपलं मन रमवू लागला. तेवढ्यात व्हेंटिलियस आल्याची खबर त्याला मिळाली. त्याने त्याला लगेच आत बोलावून घेतलं. व्हेंटिलियस आनंदित दिसत होता. त्याचा विजय त्याच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. पार्थिया आपला आहे? अँटनीने विचारलं. होय. राजाला पकडलं? नाही, तो पळून गेला. मला वाटलं त्याला पकडून आणशील. मला वाटलं मी तसं केलं तर ते तुमच्या लौकिकात बाधा आणेल. मूर्ख, अँटनी क्रुद्ध होत म्हणाला. तो आपल्या अनुपस्थितीत आता पुन्हा सैन्य गोळा करेल. पुन्हा पार्थियाचा राजा होईल. हा विजय निरर्थक आहे. व्यर्थ हानी झाली फक्त. जा, चालता हो. पुन्हा मला तोंड दाखवू नकोस. शाबासकी मिळवण्याच्या आशेनं आलेला व्हेंटिलियस खालमानेनं निघून गेला. क्लिओपात्रानं रात्री त्याला त्याच्या अस्वस्थतेचं कारण विचारलं. पार्थिया तुझ्यासाठी जिंकला मी क्लिओपात्रा, पण तो फार काळ आपल्या हातात राहील असं मला वाटत नाही. माझा मूर्ख सेनानी पूर्ण विजय मिळवण्याची संधी आलेली असतानाही परत फिरला का तर मला कमीपणा वाटेल म्हणून, तो खेदानं म्हणाला.
सेनानींवर अवलंबून राहण्यात काहीच अर्थ नाही अँटनी. तू स्वतःच मोहीम हाती घ्यायला हवी. सिरिया पुन्हा हातून गेला आहे. जिंकलेले प्रदेश कायम अखत्यारीत राहायला हवेत, तरच आपलं साम्राज्य वाढू शकेल. नाहीतर भूमध्य सागर हीच आपली सीमा राहील. आपलं वचक दूरवर कधीही पोहोचणार नाही. नाही क्लिओपात्रा, मी स्वतः बाहेर पडेन, स्वतः तुझ्यासाठी विजय मिळवेन. आता कोठे त्याचा आत्मा शांत झाला होता. ऑक्टोवियसला त्याला असं परस्पर उत्तर द्यायचं होतं. एमाना लेपिडसचा वध केल्याचं त्याला समजलं होतं. आता ऑक्टोवियस आपल्याकडेच दृष्टी वळवणार याची त्याला जाणीव होती. त्याची शक्ती आता निश्चितच वाढली होती. ऑक्टोवियसची महत्त्वाकांक्षा अमर्याद वाढली होती. आता त्याला रोखू शकेल असं कोणीच उरलं नव्हतं. तो फक्त होता अँटनी. क्लिओपात्रा म्हणाली, मग सर्वप्रथम तू ऑक्टोवियसशी युद्ध कर. त्याचा पाडाव करणं अत्यंत सोपं आहे. तुझ्या सैन्याशी तो टक्कर घेऊ शकत नाही. नाही, अँटनी लगेच म्हणाला, ते शक्य नाही. का? तू ऑक्टोवियसला घाबरतोस? तिने चमकून विचारलं. अँटनीने फक्त तिचं म्हणणं मान्य करायचं होतं. रोमन अफाट साम्राज्य तिच्या चरणावर आपोआप येऊन कोसळत होतं. पण अँटनी म्हणाला, मी माझ्याच राष्ट्राविरुद्ध युद्ध करू? नाही, कदापि नाही. मी रोमपेक्षा श्रेष्ठ साम्राज्य निर्माण करेन आणि ऑक्टोवियसला माझ्यापेक्षा खुजं ठरवेन. नाही अँटनी, ऑक्टोवियसची तुझं युद्ध अपरिहार्य आहे हे विसरू नकोस. तो तुझ्याशी युद्ध करेलच. त्याला संधी देण्याआधीच तूच त्याच्यावर आक्रमण कर. तू नीतीचा विचार करतोस, पण ऑक्टोवियस तसा नाही. अन्यथा त्याने कधीच लेपिडसची हत्या केली नसती. त्याला फक्त स्वार्थप्रिय आहे. त्यासाठी तो कोणतंही रक्त सांडू शकतो. तू तरी का नीतीचा विचार करावास? गप्प बस क्लिओपात्रा, तो कडाडला. एक वेळ आभाळ कोसळेल, टायबर नदीचा प्रवाह उलटा वाहील, पण अँटनी स्वजनांशी द्रोह करणार नाही. जर त्याने माझ्याविरुद्ध शस्त्र उचललं तर कदाचित मी त्याचा प्रतिकार करेन. लक्षात ठेव, रोम माझं आहे, माझं दैवत आहे ते. मी पॉम्पी नव्हे किंवा सुल्लाही नव्हे. माझ्या तत्वांची मर्यादा मीच उल्लंघू शकत नाही. समजलं? तो म्हणाला आणि ताडताड पावलं टाकत तेथून निघून गेला. क्लिओपात्रा जळफळत तेथेच उभी राहिली. अँटनीची अजब तत्व तिला अस्वस्थ करत होती.